मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. आम्ही गेले 30 तारखेला 30 ऑगस्टला यांना पत्र दिलं होतं. पत्र देऊनही त्याच्यात कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. वारंवार त्याचा पाठपुरावा करून आम्ही SDM साहेबाकडे पण भेटीला आलो होतो. SDM साहेबांनी आम्हाला तोंडी शब्द दिला होता की बाबा तुमच्या ह्याच्यावर कारवाई करू, उपोषणास बसू नका. आम्ही त्यांचा 2 वेळा तोंडी शब्द ऐकून उपोषणास बसण्यास बसलो नाही. नंतर परत 1 वेळा त्यांना लेखी पत्र दिलं की बाबा आम्ही 30 सप्टेंबरला उपोषणास बसतो आहे, कारवाई काय आहे ते करा. तरी त्यांनी 30 तारखेपर्यंत ही कारवाई न केल्यामुळं आम्ही 30 तारखेला उपोषणास बसलो. आज उपोषणाला बसून 4था दिवस आहे. BP आणि माझं शुगर पूर्ण खालावलेलं आहे. तब्येत किडनीच्या जवळ मला त्रास होत आहे. तरी कसल्याच प्रकारची कारवाई सोडून काहीच करत नाही आहे ते. आणि आमची प्रमुख मागणी जी आहे, अवैधरित्या पत्ते क्लब आणि वेश्या व्यवसाय व दारू ते चालू आहे ते तात्काळ बंद व्हावी. मग मला असं आता वाटत आहे की हे प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळं त्या प्रशासनाच्या या पाठी घालत असल्यामुळं ते त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा ते बंद होत नाही, असा प्रकार आहे. यांनी म्हणतायत की याला पत्ते क्लबला परमिशन आहे तर मग नांदेडचे IG साहेबांना त्यांच्यावर रेड केली होती. त्या रेडमध्ये भरपूर काय असं सापडलं होतं. मग रेड केली, यांना परमिशन आहे तर मग रेड कशामुळे झाली आणि रेड करूनही का थांबलं नाही? म्हणजे यांचे कुठंतरी धागेदोरे आहेत शासनासोबत व प्रशासनासोबत व नेत्यासोबत, म्हणून हे राजरोसपणे चालू आहे. ताबडतोब बंद झालं पाहिजे. जोपर्यंत हे बंद होत नाही किंवा यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. प्रशासनाकडून आपणास काही लेखी आश्वासन किंवा आपणास बोलणी करण्यासाठी कोणी आले होते? प्रशासनाचे औराद पोलीस स्टेशनचे जमादार साहेब आले होते आमच्याकडे, काळे म्हणून. फक्त बोलण्यासाठी आले होते. कुठले लेखी किंवा कसलंच आश्वासन आम्हाला दिलेलं नाही. आता याच्यात 2 प्रश्न पडला. त्यांची बी भूमिका आम्हाला कळत नाही आहे डिपार्टमेंटची, की बाबा ते असं काय करत आहेत. ते जाऊन येत आहेत, बाहेरूनच बघून येत आहेत बंद आहे. आता मी जोपर्यंत इथं बसले तोपर्यंत ते टायमिंगलाच बंद करणार, असा भाग आहे त्यातला. म्हणून त्यांना म्हणलं की ते बाहेरून बघण्यापेक्षा आतमध्ये जाऊन तुम्ही रीड करा, तुम्हाला लगेच समजून येईल ते चालू आहे न चालू आहे, टायमिंग काय आहे त्याचा. कसं 10पर्यंत चालू आहे. स्वतः प्रशासन कबुली देतं आहे की आम्ही 10:30ला राऊंड मारून आलो की 10:30ला बंद होतं आहे म्हणून. ते प्रशासनच म्हणत आहे ना 10:30पर्यंत चालतं आहे. पण हे मी आता इथं बसलो आहे म्हणून ते 10:30पर्यंत चाललं आहे. मी इथून उठलं की परत ते 2, 1, 3 जे असेल त्या टायमिंगपर्यंत ते चालणारच आहे. मग याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, कुणाला तरी हे मला न्याय मिळाला पाहिजे. त्या पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे की मला ताबडतोब न्याय द्यावा. माझी प्रकृती खालावत चाललेली आहे.